जेव्हा आपण भारताच्या व्याघ्र प्रकल्पांचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? घनदाट जंगलं, मोकळे फिरणारे वन्यजीव आणि अर्थातच वाघ. पण ह्या नैसर्गिक सौंदर्याच्या आड ना एक खूप खोल, दडलेली कहाणी आहे जी इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेलीये. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. आपण अशा एका प्रवासावर निघणार आहोत जिथे निसर्गाच्या आत मानवी इतिहासाचा एक मोठा खजिना दडलेला आहे. हे तर आपल्याला माहीत आहेच की ही अभयारण्य बंगालच्या वाघांसारख्या अद्भुत प्राण्यांना वाचवण्यासाठी बनवली आहेत आणि तेच या प्रकल्पांचं मुख्य उद्दिष्ट आहे. पण थांबा, याच जंगलांमध्ये आणखी काहीतरी आहे. एक विशाल मानवी वारसा, प्राचीन किल्ले, मंदिरे आणि वस्त्या ज्या आजही इतिहासाची साक्ष देत तिथेच उभ्या आहेत. चला याचंच एक उत्तम उदाहरण बघूया. गाविलगड किल्ला. हा किल्ला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आहे आणि मेळघाट म्हणजे 1973 मध्ये स्थापन झालेल्या भारताच्या पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक. गाविलगड हा फक्त एक किल्ला नाहीये, तर तो इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे. विचार करा, हा व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात येण्याच्या कित्येक शतक आधीपासून तो तिथे उभा आहे आणि त्याची कहाणी तर खूपच रंजक आहे. आता या किल्ल्याचा प्रवास बघा. 12व्या शतकात स्थानिक गवळी समुदायाने तो बांधला. त्यानंतर त्यावर बहामनी, इमादशाही, भोसले आणि मग शेवटी ब्रिटिशांनी राज्य केलं. प्रत्येक शासकाने यावर आपली एक वेगळी छाप सोडली. आणि या इतिहासाचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे तिथला शार्दूल दरवाजा. इथे आपल्याला हत्तीवर वाघाचं कोरीव काम दिसतं, जे मुस्लिम शासकांचं प्रतीक मानलं जातं. आणि त्याच्यावरच आहेत पौराणिक गंडभेरूड, जे विजयनगर साम्राज्याचं चिन्ह होतं. म्हणजे बघा, हा दरवाजा म्हणजे 2 वेगवेगळ्या संस्कृतींचा संगम आहे. पण गाविलगड म्हणजे फक्त दगडी भिंती नाहीत हो. त्याच्याशी जोडलेल्या लोकांमुळे, तिथल्या समुदायांमुळे तो किल्ला आजही जिवंत आहे. चला, या लोकांबद्दल थोडं जाणून घेऊया. लक्ष्मी येवले या गवळी समाजातल्या आहेत. त्यांचे हे शब्द खूप काही सांगून जातात. त्यांच्यासारख्या अनेकांसाठी हा किल्ला फक्त एक ऐतिहासिक वास्तू नाही, तर त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. आणि मेळघाटात फक्त गवळीच नाहीत, तर कोरकू, गोंड, बासोड आणि भोमका यांसारखे अनेक आदिवासी समुदाय राहतात. प्रत्येक समुदायाची जंगलावर आधारित एक वेगळी पारंपरिक भूमिका आहे. त्यांचं संपूर्ण जीवनच या जंगलाशी जोडलेलं आहे. तर यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की गाविलगडची ही कहाणी काही वेगळी किंवा एकटी नाहीये. खरं तर संपूर्ण भारतात आपल्याला हाच नमुना दिसतो. आपली संरक्षित जंगलं अशा अनेक ऐतिहासिक खजिन्यांनी भरलेली आहेत. हे खरंच आश्चर्यकारक आहे नाही का, की ज्या ठिकाणी आपण वाघांचं संरक्षण करतो त्याच ठिकाणी भारताचा शेकडो वर्षांचा इतिहासही जपला गेलाय. उदाहरणार्थ, राजस्थानमधल्या मुकुंदरा हिल्स व्याघ्र प्रकल्पातली ही बाडोलीची मंदिरे बघा. किती सुंदर कोरीवकाम आहे. ही पवित्र स्थळं आजही जंगलाच्या कुशीत अगदी सुरक्षित आहेत. किंवा रणथंबोरच्या सीमेवर असलेला हा खंडर किल्ला. एकेकाळी हा लष्करीदृष्ट्या खूप महत्त्वाचा होता. आज इथे वन्य प्राण्यांचा मुक्त वावर असतो. आणि राजाजी व्याघ्र प्रकल्पातले हे 1400 कुटियाचे अवशेष, हे गूढ अवशेष आपल्याला त्यांच्या इतिहासाबद्दल विचार करायला भाग पाडतात. आणि ही यादी इथेच संपत नाही. पन्नामधली हजारो वर्ष जुनी रॉक पेंटिंग्ज आहेत. सॅरिस्कामधला तो प्रसिद्ध भानगड किल्ला, इंद्रावतीमध्ये सापडलेली गणेशाची एक 1100 वर्ष जुनी मूर्ती आणि अनामलईमधल्या महापाषाणकालीन रचनासुद्धा. हा वारसा खरंच खूप विशाल आणि वैविध्यपूर्ण आहे. आता हा नकाशा बघा. यावरून आपल्याला या गोष्टीची व्याप्ती लक्षात येते. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये हा ऐतिहासिक वारसा विखुरलेला आहे. जणू काही एक विसरलेलंच साम्राज्यच. मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? याचा सरळ अर्थ असा आहे की निसर्ग आणि संस्कृती या 2 गोष्टी वेगळ्या नाहीत, त्या एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंफलेल्या आहेत. म्हणजे बघा, या संरक्षित क्षेत्रांची ना एक दुहेरी ओळख आहे. एकीकडे ती वन्यजीवांसाठीची अभयारण्य आहेत, तर दुसरीकडे ती मानवी इतिहासाची आणि जिवंत परंपरांची चालती बोलती संग्रहालये आहेत. खरं तर ही जंगलं आपल्याला सहअस्तित्वाची एक अनोखी गोष्ट सांगतात. एक अशी गोष्ट जिथे वाघांची डरकाळी इतिहासाच्या कुजबुजीसोबत मिसळून जाते. म्हणूनच हा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. आपण आपल्या नैसर्गिक संपत्तीचं संरक्षण तर करतच आहोत, पण त्यात विणलेल्या ह्या मौल्यवान मानवी वारशाचं संरक्षण आणि सन्मान आपण कसा करणार आहोत, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.